55 साल से सभी धर्मों के लोग मिलकर रखते हैं बाल मित्र मंडल की ये गणपति। लगभग 55 साल पुराने चैम्बूर नवजीवन सोसाइटी के सामने स्थित बाल मित्र मंडल के गणेश उत्सव का सारा आयोजन सभी धर्मों के लोग एक साथ मिलजुल कर करते हैं। ये मंडल गणपति बप्पा की पूजा करने के साथ साथ भंडारा का भी आयोजन करती है। समाज सेवक किशन दांगट जैसे लोगों के सहयोग से ये सारा कार्य जारी है। नमस्कार। सर्वप्रथम आज या ठिकाणी जे काय भाविक आलेले आहेत आणि श्री सत्यनारायण महाराज पूजेला जे काय भक्तगण आलेले आहेत त्यांना सर्वप्रथम मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि एक गोष्ट या मंडळाच्या संदर्भात सांगू इच्छितो। हे मंडळ दर सालप्रमाणे प्रत्येक वर्षी ज्याप्रमाणे महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना हे मंडळही कुठे मागे पडलेलं नाही। जवळपास 55 वर्षापासून हे मंडळ प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात। मुंबई म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी राज्यातील महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील विविध भागातून अनेक लोक या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत। स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना आपण ज्या धर्मात राहतो, ज्या धर्माची पताका घेऊन फिरतो, त्या धर्मात येणारे सण उत्सव साजरे करत असताना मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात। आणि हा सहभाग द्विगुणित करण्यासाठी ह्या बालमित्र मंडळाने कुठेही मागे पडलेलं नाही। आणि जवळजवळ 55 वर्षापासून चांगल्या रीतीने सर्व धर्माच्या लोकांना अगदी व्यवस्थित घेऊन हे मंडळ या ठिकाणी गणेशोत्सव साजरे करत असताना त्या ठिकाणी लोकांना शुभेच्छाही देत असतं। ज्या काय धर्मातून आम्ही आलेलो आहे त्या धर्माच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्यास प्रवृत्त करत असताना राष्ट्रीय सण साजरे करत असताना आज जवळजवळ महाराष्ट्राने गणेशोत्सव हा सण राज्य सण म्हणून घोषित केलेला आहे। मोठी आनंदाची गोष्ट आहे। कारण आपण मुंबईत आलो उदरनिर्वाह करण्यासाठी। उदरनिर्वाह करत असताना कुठेतरी मनाला विरंगुळा किंवा कुठेतरी मनाला शांती लाभावी म्हणून आम्ही अनेक सण साजरे करत असतो। सण साजरे करण्याचा उद्देश एकच असतो की मनाचा विरंगुळा होणे, लोकांना एकत्र करणे आणि लोकांना एकत्र करून राष्ट्रीय एकात्मता साधणे हा मुख्य उद्देश असतो। आणि हा उद्देश संपूर्ण भारतातून साजरे होत असताना आमचं बाल मित्र मंडळ हे कुठेच कमी पडलेलं नाही। आजही याही वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव हा सण मोठ्या आनंदात साजरे करत आहे। तुम्ही पाहत असाल अनेक लोक या ठिकाणी आज त्यांनी सत्यनारायणची महापूजेबरोबर आज गणेशोत्सवाचं निमित्त साधून या ठिकाणी भंडाऱ्याचंही आयोजन केलेलं आहे। मी भाविकांना तसेच या विभागातील नागरिकांना विनंती करतो की आपण त्याचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हावे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आलेला आहे का सांग। या मंडळामध्ये ना दरवर्षी चांगल्या पद्धतीने युनिक पद्धतीने ते लोक गणपती वगैरे बसवतात व वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशन असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते 10 दिवस त्यांचं जेवण असतं इथे मंडळाच्या पद्धतीनं। आणि दांगड साहेब हे दरवर्षी आपल्या काही ना काही सहकार्य करतात व ते लोक दरवर्षी काही ना काही पद्धतीच्या हिशोबानं देतात। आणि 10 दिवस इथं भंडारा असतो। वेगवेगळे लोक येऊन विजिट देतात, ते लोक येऊन भेटून जातात। आणि मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद ठोंबे हे चांगल्या पद्धतीने आपलं कार्य पार पाडतात इथे दरवर्षी। भरपूर सहकार्य करतात आणि नेहमीप्रमाणे त्यांचा भंडारा हे असतोच। आणि ते कधीही वेळेला म्हणजे ते उभेच असतात आमच्यासाठी। आणि त्यांचा मी खूप मनापासून त्यांचा धन्यवाद करते। असेच आम्हाला सहकार्य करत राहावा आमच्याही मंडळाला। त्यांचं काम बघता काय सांगणार तुम्ही? खूप छान आहे। बालमित्र मंडळाचा मी सहकार्य करते म्हणजे त्यांचा मी धन्यवाद करते। त्यांनी खूप पद्धतीने खूप चांगलं म्हणजे पार केलेलं आहे हे 55 वर्ष। आणि असंच पुढे पण त्यांनी करत राहावा आणि सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावा। ये इस एरिया का सबसे पुराना और पहला मंडल है जिसकी स्थापना 51 वर्ष हो गए। 55 वर्ष हो गए, मतलब हमारे बाप दादा के टाइम से हो रहा है। और ये गणपति की खासियत ये है कि यहाँ पर मैं मुस्लिम हूँ, हिंदू मुस्लिम धर्म सब मिलके हम लोग सब मिलके मंडल में काम करते हैं। और अभी से नहीं, जमाने से हमारे बाप लोग भी करते थे और हम लोग भी कर रहे हैं, उनके बेटे हम तब से गणपति साथ में मिलके बैठा रहे हैं हिंदू मुस्लिम। और ये अच्छा हो रहा है और सार्वजनिक है। सार्वजनिक मतलब हम सबको वेलकम करते हैं, सबको बुलाते हैं, आओ इन्वॉल्व हो। ये पहला मंडल था, यहाँ कोई मंडल नहीं थे। अब तो बहुत हो गए, बहुत ज़्यादा हो गए। फिर भी
यहाँ हम अच्छे से भंडारा करते हैं, प्रसाद करते हैं, लोगों को वेलकम करते हैं, हर चीज़ करते हैं, तो परफेक्ट होता है। ये हमारे मंडल के अध्यक्ष हैं, हाँ, प्रहलाद थोम्बे, प्रभाकर थोम्बे, और हम लोगों को गाइड यही करते हैं क्योंकि हमारे बड़े भाई है, हम लोगों को गाइडेंस करना, कैसे क्या करना है, और हम लोग वर्क करते हैं ये सब चीज़ें, ठीक है। सगळ्या कसं लाभतो तुम्हाला? आता आमच्या पूर्वजांनी जे मेहनत केली तेच आम्ही पण करतो आहे, संख्या हिंदू मुस्लिम जे पण आहे, आज त्यांचा पण सण आहे, त्यांच्यावर पण आम्ही सणामध्ये साजरा होतो आणि आमच्या सणामध्ये ते साजरा झाले, बस असंच हमेशा राहावं ही आमची परंपरा. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. कसं वाटतं तुम्हाला इथला गणपती कसा वाटतं? कसं लोक तयारी करतात? छान आहे, खूप छान आहे. आमचे इथले पोरं एकदम सोन्यासारखे आणि सगळ्यांना आहे ना जीव धरून आहेत, लागून आहेत इथले पोरं आणि प्रेमळी आहेत भरपूर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कसं मिळून सगळे लोक काम करतात, हे मंडळ चालतात कसं? प्रथम ह्या मंडळाला मी नमन करतो. बालमित्र मंडळ हे 55 वर्ष झालेत आज, आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की एकत्र राहून 55 वर्ष काढणं ह्या मंडळाला खूप अभिमान आहे चेंबूरला. दुसरी गोष्ट अशी की ह्या मंडळाची एकजुटी बघून म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील लोक इथे येत असतात आणि त्या क्षेत्रातील लोकांना प्रत्येकाला मान मर्यादा आणि पाहुणचार हा यांचा चांगला होतो. यांना कुठली अपेक्षा नसते की कुठल्या राजकर्त्यांनी आम्हाला काय दिलं पाहिजे. हे स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या अशोकनगरमध्ये रहिवासी सगळे मिळून मंडळाचा कार्यक्रम हा कमीत कमी 8-9 दिवस चालतो रोज संध्याकाळी. आणि मला तर नाही दिसलं कोणत्याकडून काय त्यांनी अपेक्षा ठेवली. प्रत्येकाला मान मर्यादेने ते वागवतात, बारीक मोठा काही बघत नाही. सगळं समाजाचे लोक इथे येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात. आणि अशोकनगर, विजयनगर, कोकण नगर हा खूप मोठा स्लम एरिया आहे आणि या स्लम एरियामध्ये लोकवस्ती किती असेल हा तुम्ही विचार करा. 3 नगरातील सगळ्यांना प्रसाद, आणि प्रसाद बी रात्री 9 वाजता चालू करतात म्हणजे सगळ्यांचं भोजनाची व्यवस्था व्हावी. अशा बालमित्र मंडळाला मी परत एकदा नमन करतो आणि ते थांबतो. आणि इथले जे अध्यक्ष आहेत बालमित्र मंडळाचे प्रल्हाद थोम्बे आणि त्यांचे बंधू प्रकाशजी थोम्बे, दुसरे भाऊ बाबा थोम्बे, आणि आमचे जे ह्या मंडळाला मार्गदर्शन करतात असे गोविंद आयर साहेब, विशाल साहेब आणि बाकी त्यांचे सगळे सहकारी भास्कर मामा, यांना सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम 55 वर्ष झालेत तर 100 वर्ष पूर्ण व्हावे ही गणपती चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. असतो सोबत काय हे आपलं बालमित्र मंडळ, हे आपलं मंडळ आहे, हे सर्व आभारी यांचे सर्व मिळून काम करतात गणपतीचे. हे दरवर्षीपासून चालू आहे आणि यापुढे पण चालणार हे अपेक्षा ठेवतो. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही राबवता एवढ्या वर्षापासून, काय सांगणार याबद्दल? दरवर्षी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम गणेशोत्सवाचा इथे आयोजित केला जातो. सर्व जाती धर्मांसाठी इकडे प्रवेश असतो, तसं काही नसतं. आणि किसन दांगड साहेब आम्हाला फार मदत करतात. त्यांचा मोलाचा वाटा आहे या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये. आणि ह्यावर्षी सत्यनारायणाच्या पूजेचा मान आम्हाला दिला, त्याच्याबद्दल मंडळाचे आभार. त्यांचेही खूप योगदान आहे या कार्यक्रमासाठी. आमच्या खूप मोठा हात आहे त्यांचा या कार्यक्रमाला आमच्या पाठी. त्यावेळी त्यांचेही खूप हे शुभेच्छा. याबद्दल एवढंच सांगेल की आमची बालमित्र मंडळ हे 55 वर्षापासून हा कार्यक्रम साजरा करत आहे आणि असाच कार्यक्रम पुढेही आमची मागची पिढी ही साजरा करत राहू. हीच इच्छा आहे सर्वांची की सर्व सुखात व आनंदात राहू आणि सर्व एकत्र होऊन चालत जाऊ पुढे पुढे.
सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी मी जे काय बोललो हे बोलत असताना अगदी विसरलो की हे मंडळ चालवत असताना कुठलीही गाडी असेल किंवा कुठलाही आपल्या घराचा एक प्रमुख कर्ता पुरुष असतो, तो ज्या पद्धतीने वागवतो ज्या पद्धतीने चालवा. आज मंडळ चालवायचं म्हटलं साधी गोष्ट नाही. हा जो काय मोठा डोलार आहे याला घेऊन पुढे ढकलणे आणि वाहत नेणे म्हणजे खूप अवघड काम असं. आणि हे अवघड काम आमचे प्रल्हादजी ठोंबे अगदी उत्कृष्टपणे या ठिकाणी पेलवतात. मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. ते ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अनेक वर्षापासून सण साजरे करत असताना दक्षिण मध्य मुंबईचे या ठिकाणी उपस्थित राहिलेले दक्षिण मध्य उपाध्यक्ष सन्माई मुंबईचे दक्षिण मध्य बोलले ना, या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबई म्हणण्यापेक्षा ते संपूर्ण मुंबईचे उपाध्यक्ष आहेत. पश्चिम महाराष्ट्र कसं येणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण मध्य मुंबईचे उपाध्यक्ष असेलच, परंतु ते महाराष्ट्राचे प्रभारी देखील आहेत. मी त्यांना या गणेशोत्सवाने त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो आणि आपण असेच पुढे जाल अशी शुभेच्छा व्यक्त करतो. इथे थांबतो. मोरया मोरया.